आता शाबरीच्या जोरावर बडेबाबांचं आणि महाबली हनुमान त्यांचं पण युद्ध झालं होतं. जे चिरंजीवी होते, ज्यांना सर्व देवांचं 33 कोटी देवांचं वरदान होतं की तुम्ही कधी हरू शकत नाही, त्यांना पण नाथांनी हरवलं. श्रीराज्यामध्ये ना सगळ्या स्त्रियाच होत्या. तिथं काही कोणी पुरुष जन्माला येत नव्हतं. आता पुरुष तिथं ना संरक्षण करणारे ना वीर हनुमान ते भ्रमण करायचे. त्या भूतभूत आवाजाने ना तिथल्या स्त्रियांना गर्भवती व्हायचा. पण तिथं मुलाचा गर्भ घरात नव्हता, स्त्रियांचा स्त्रियांचा गर्भ राहायचा. मग ही मैनावती राणी होती ना, जी राणी होती त्या श्रीराज्याची, ती हनुमंताला म्हणते जर मुलाचा गर्भ पाहिलं तर त्याला काय करावं, हनुमंताला लग्न करावं लागेल. ती राणी म्हणते तुम्ही माझी लग्न करा. मी काही लग्न, मी बाळब्रह्मचारी, मी काही लग्न करू शकत नाही. मग त्याला काय करावं लागेल, मग हनुमंताला प्राप्त करते. पण हनुमंतराय त्याच्या ते बाळब्रह्मचारी असल्यामुळे ते अडलेले, मी लग्न करू शकतच नाही. बरोबर. मग ती काय म्हणते मैनावती राणी, तुम्ही नाही केली चालेल, ठीक आहे, तुम्ही नाही करू शकत, मला तुमच्यापेक्षा बलाढ्य, तुमच्या जास्त ताकदवार त्याच्याशी मला विवाह करायचा. मच्छिंद्रनाथ आहे ना, यांचं रामेश्वर तिथं ते तप करत असता पाण्यामध्ये. बरोबर. आणि त्यांच्याच होते, त्यांना त्यांचं युद्ध होतं दोघांचं. युद्धामध्ये ना हनुमंतराय हरता. बरोबर. तिथं हरले म्हणजे काय झालं, आता ते सगळ्यात श्रेष्ठ कोण झालं, मच्छिंद्रनाथ. हनुमंतराय म्हणता गुरु तुम्ही मला एक वचन द्या, मी संकट म्हणजे आहेच, पण ज्यावेळेस माझ्यावर संकट येईल त्यावेळेस तुम्ही माझं ते संकट निवारण करा, मला तुमच्या हेच पाहिजे. त्यांनी वचन गेलं राहतं. कोण आहे, हनुमंतराय आणि मच्छिंद्रनाथ वचन गेलं राहतं. बरोबर. मग आता ते मैनावतीने हनुमंतरायला प्राप्त हे केलं. बरोबर. आता 12 वर्षानंतर काय 12 वर्ष वचन, 12 वर्षानंतर आहे ना मच्छिंद्रनाथ हनुमंतराय बाबा एकमेका समोर येतात. बरोबर. ते म्हणता गुरु तुम्ही मला वचन दिले 12 वर्षापूर्वी, ते वचन दिले मला. बरोबर. त्या वचनामध्ये मला माझ्यावर संकट आले ते तुम्ही मला 6 वर्षात त्या संकटातून माझ्या संकटात आले का मैनावतीशी तुम्हाला विवाह करावा लागेल. आता हे पण नाथपंथी. बरोबर. हे पण नाही करू शकत लग्न, हे ब्रह्मचारी. हे पण हे म्हणता आता मी कसं काय करू, मी पण तर नाही भाऊ, तुम्ही मला वचन दिलेले, मला बाकी काय माहिती नाही. तुम्ही मला वचन दिलेले, मला काय बाकीचं माहित नाही. तुम्ही एवढं माझं कार्य, आता माझ्या संकट निवारण करा. मग बडे बाबाला घेऊन जाता हनुमंतराय श्रीराज्यात. आता श्रीराज्यात महाराज काय राहतं, श्रीराज्यामध्ये ना श्रीराज्यात पुरुष जाऊ शकत नाही. बरोबर. साक्षात मच्छिंद्रनाथ बलाढ्य, त्यांना कोण काय करणार आहे. ते जातात त्या श्रीराज्यात. मैनावती सांगता बघ यांनी माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, यांनी मला विद्यात हरवले, म्हणजे तात्पर्य माझ्यापेक्षा जास्त बलशाली. हे बडे बाबा मच्छिंद्रनाथ काय करता माहिती का, हे स्वतःच प्रतिकृती काढता, स्वतः देह काढता, दुसरा तयार करता आणि त्या मैनावतीशी लग्न करता. बरं. म्हणून आम्ही त्यांना काय म्हणतो, माया मच्छिंदर. माया तयार करतात एक आणि त्या मैनावतीशी लग्न करता. आणि लग्न केल्यानंतर त्यांना एक पुत्र झालेला आहे, मीननाथ. आमच्या नवनाथांमध्ये मीननाथाचा हे नाही, नवनाथात मीननाथ येत नाही, पण मीननाथ पुत्र होते त्यांचे. बरोबर. ते पुत्र होते त्यांचा, मच्छिंद्रनाथांचे. त्यांना पुत्र होतं तिथं.